जात भेद काहीच नाही त्याच्या पक्षामध्ये. आणि मी धनगर समाजामधून एकच सांगणे, आणि मी पहिलं धनगर समाजामधून येत असताना जात भेद न पाहणारं काम केले. आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर जात भेद चार मला आवडतात, आणि हे विचार मला धनगर समाजामधून महानगरपालिकेला घुमवायचे. धनगर समाजामधून येत असताना मला तुमची या वार्डाबद्दल सांगायचं म्हणलं तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या इथं जमलेल्या मुस्लिम बांधवाला मी सांगतो, सांगायचं 15 वर्ष सर्वात मोठी गोष्ट माझ्या मुस्लिम बांधवासाठी जो प्रस्तावाबद्दल सरकारने दफन कब्रस्तानाचा प्रस्ताव असताना सुद्धा इथं जमलेल्या बीजेपीच्या नगरसेवकांनी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांची दफनभूमी आतापर्यंत होऊ नाही दिली. सरकार जितेंद्र मोठे त्यांच्या नंदीवर बसून निवडून आल्या पहिली कब्र आणि खोटे गुन्हे दाखण्याचा आताच्या या 5-6 दिवसापूर्वी केलेला आहे. तर मी एवढंच विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला की माझ्या काळेवाडी प्रभागातल्या मुस्लिम बांधवांनी माझ्या पाठीशी उभे राहावे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर दिवसापूर्वी केलेला आहे का त्याला निवडून द्यावे. एवढंच विनंती करतो. दिलंय.
आणि जे डल्या बोट्या खायला गेले त्यांना पण फुकट दिले. परंतु समता आणि न्याय बंधुत्व माझ्या समोर समता सैनिक दलाच्या माध्यमातून आहे. म्हणून माझ्या हृदयामध्ये समता आहे. म्हणून मला डल्या बोट्या खाणाऱ्यांना पण विनंती आहे, अरे दुसऱ्याचं खा पण आमच्या 37 नगरसेवकांना निवडून द्या. मी एवढीच आपल्याकडून विनंती करतो आणि आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय लहुजी. समता जय संविधान बंधुत्व माझ्या समोर समता सैनिक दलाच्या माध्यमातून सर्व आहे. उमेदवारांना म्हणून या माझ्या ठिकाणी हृदयामध्ये समता आहे. सक्तीच्या सूचना आहेत. म्हणून मला डल्या 2 बोट्या मिनिटाच्या खाणाऱ्यांना वरती पण कोणी विनंती बोलू आहे, नये. अरे कारण दुसऱ्याचं आपल्याकडे खा वेळ खूप पण कमी आहे. आमच्या साहेब 37 बापूजी नगरसेवकांना निघालेले आहेत. निवडून द्या. मी सुनील एवढीच गायकवाड आपल्याकडून विनंती करतो यांनी या ठिकाणी आणि आपलं आपली मनोगत रजा व्यक्त घेतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय लहुजी. समता जय संविधान बंधुत्व माझ्या समोर समता सैनिक दलाच्या माध्यमातून सर्व आहे. उमेदवारांना म्हणून या माझ्या ठिकाणी हृदयामध्ये समता आहे. सक्तीच्या सूचना आहेत. म्हणून मला डल्या 2 बोट्या मिनिटाच्या खाणाऱ्यांना वरती पण कोणी विनंती बोलू आहे, नये. अरे दुसऱ्याचं आपल्याकडे खा वेळ खूप पण कमी आहे. आमच्या साहेब 37 बापूजी नगरसेवकांना निघालेले निवडून द्या. मी सुनील एवढीच गायकवाड आपल्याकडून विनंती करतो यांनी या ठिकाणी आणि आपलं आपली मनोगत रजा व्यक्त घेतो. नमो बुद्धाय. जय राज्योपाध्यक्ष भीम, आदरणीय जय लहुजी. आणि जय संविधान बंधुत्व त्याप्रमाणे माझ्या समोर समता सैनिक दलाच्या माध्यमातून सर्व आहे. उमेदवारांना म्हणून बनसोडे या माझ्या ठिकाणी हृदयामध्ये आमच्या समता आहे. सक्तीच्या खास सूचना करून आहेत. म्हणून मला सांगलीहून डल्या बोट्या आलेल्या खाणाऱ्यांना पण दादाभाई विनंती आहे, समता अरे वादी दुसऱ्याचं आपल्याकडे खा वेळ खूप पण कमी आहे. आमच्या साहेब 37 बापूजी नगरसेवकांना आदरणीय निवडून द्या. बाळासाहेब मी आंबेडकरांचे एवढीच गायकवाड, आपल्याकडून हे विनंती शिलेदार, करतो आणि जे आपली रजा घेतो. या पिंपरी नमो चिंचवड बुद्धाय. शहरामध्ये जय भीम, जय लहुजी. जय संविधान बंधुत्व माझ्या समोर समता सैनिक दलाच्या माध्यमातून सर्व आहे. उमेदवारांना म्हणून बनसोडे माझ्या हृदयामध्ये समता आहे. सक्तीच्या सूचना आहेत. म्हणून मला डल्या बोट्या खाणाऱ्यांना पण विनंती आहे, अरे दुसऱ्याचं खा पण आमच्या 37 नगरसेवकांना निवडून द्या. मी एवढीच आपल्याकडून विनंती करतो आणि आपली रजा घेतो. या यांना मी विनंती करतो त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचंय आणि आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय. सर्व महापुरुषांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, दुसरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सर्वजितजी बनसोडे सर व समोर बसलेले माझे माता बंधू भगिनी, आज पिंपरी चिंचवड शहर परिवर्तन सभा व विजय सभा म्हणून व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज होत आहे. मी भरत महानगर प्रभाग क्रमांक 23 ब थेरगाव या ठिकाणहून वंचित आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे. तर सर, तुम्ही जी मला एबी फॉर्म देताना फोन केला की बरं जी तुम्हाला एबी फॉर्म देतोय पर तुम्ही काय गडबड गोंधळ करू नका. त्या एबी फॉर्मचं थोडक्यात मी सांगतोय तुम्हाला
की तुमच्या शब्दाला मी मान देऊन आणि माझ्या समोर 3 बारणी आहेत डुप्लिकेट ओबीसी काढून. मी धनगर समाजाचा ओरिजिनल ओबीसी आहे, त्यांच्या पुढे एकटा ओबीसी ओरिजिनल म्हणून आहे आणि ते डुप्लिकेट ओबीसी काढून तिघही उभा आहे. तर मी तुमच्या पैसे देतो मले, हे देतो मले, मी कुठंही त्यांच्या बळीला व दबावाला बळी पडलो नाही, पैशाला बोल तापाला हे गेलं नाही. मी डेअरिंगनं तुम्ही माझ्या पाठीशी उभा आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची ही जनता व शैना माझ्या पाठीशी उभा आहे. यामुळं मी त्यांना कुठंही न घाबरता त्या ठिकाणी एबी फॉर्म नाही काढला आणि मी निवडणूक लढत आहे. आणि अशीच तुमची सर्व, जर आपला इतर वार्डामध्ये कुठेही सर्व समाज बांधव असेल तर आपलं काय कॉन्टॅक्ट असेल थेरगावमध्ये, त्यांना प्लीज सर्वांनी ब गटामधून सिलेंडर माझं चिन्ह आहे, सर्वांनी फोन करून सांगावं. आणि मी अण्णा आयुष्यपथ घेऊन सांगतो, आमच्या ओबीसी समाजाने सर्वांनी जागृत झालेला आहे. आपला समाज जागृत झाले, मुस्लिम समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि यांना 16 तारखेला सिलेंडरचा स्फोट केल्याशिवाय थांबणार नाही मी आणि तिघही पाडणार मी. एवढीच आपल्याला विनंती करतो, माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावा. एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत. यानंतर मंदाकिनीताई गायकवाड यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. थोडक्यात अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी तुम्हा आम्हास जगण्याचं आणि लढण्याचं बळ दिलं त्या महामानवांना प्रथम अभिवादन करते. उपस्थित विचारमंच आणि उपस्थित आमचे मतदार बंधू यांनाही मी जय भीम, नमस्कार, जय शिवराय, जय लहुजी. आता सगळेच मुद्दे मांडतायत. मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये लढते. माझ्या प्रभागात खूप मोठे आहेत उमेदवार, पैशानी आहेत आणि ताकदीनी आहेत. पण बाळासाहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि मला जे तिकीट दिलंय त्या तिकिटाला पात्रतेत उतरण्यासाठी मी स्वतः एकटी लेडीज असूनही अण्णा प्रत्येक एरियात डेअरिंगनी जाते. एकही पुरुष माझ्यासोबत यायला तयार नसताना माझ्या वॉर्डातील फक्त 4 पुरुष माझ्यासोबत उभे राहत आहेत. त्याचं कारण माता भगिनींनो तुम्हाला एकच सांगायचं आहे, 7 वर्ष प्रभागात विकास कधीही केलेला नाही, डोकावून पाहिलं नाही. पण आता मात्र कार्यक्रम जोरदार लावले जात आहेत. आणि आपल्याला दिलं जातंय काय तर एक पाण्याची बॉटल आणि एक साडी. आपल्याला साड्या कमी आहेत का? एका महिलेच्या घरात जर गेलं ना तर नाही म्हणलं तर 100-125 साडी एका लेडीजची निघेल. त्यांच्या साडीवर बसलोत का आपण? नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कोणतंही आमिष देतील, काहीही तुम्हाला धमकवतील, पण तुम्ही मनाशी एकच निश्चय करायचा आहे आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांना ताकद द्यायची. आणि आमच्यासारखे जे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार आहेत, प्रत्येकाचे कोणी ना कोणी नातेवाईक इतर ठिकाणी असतात. तर आपण प्रत्येकाला फोन करून सांगायचं आहे की माझा वंचितचा, माझ्या हक्काचं मतदान आहे ते तुम्ही त्यांना दिलं पाहिजे आणि वंचितच्या उमेदवाराला तुम्ही बहुमताने निवडून आणलं पाहिजे. कारण शाहीर शीतलताई साठे म्हणतात, जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं, पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं. मी आवाहन करते, आता आपल्याला पुढारायची वेळ आलेली आहे आणि वंचितला एक संधी वंचितला देऊन वंचितचा विजय करण्याची तुम्हाला विनंती करते. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर दीपक भालेराव यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. या पटकन या. महाकारुणीचा ताकद भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाऊ, माता भीमाई या सर्व थोर पुरुषांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी राज्याचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, त्याचप्रमाणे सर्वजित बनसोडे सर, नदाब साहेब या ठिकाणी आज एवढंच आम्हाला सांगायचं आहे की सेक्टर नंबर 22
प्रभाग 13 या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला उमेदवारी दिली, या उमेदवारीचं एकच कारण की सेक्टर नंबर 22चा प्रश्न असा आहे की आम्हाला 1563 घरांचा लय मोठा आमचा प्रश्न आहे आणि आम्ही त्या घराचा प्रश्न आम्ही चारही उमेदवार ते घर तोडून देणार नाहीत आणि त्याचप्रमाणे आमच्या इथे भरपूर काम आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे, आम्ही खरंच राज्याच्या दोन्ही उपाध्यक्षांना पण सांगतो की आता अशी परिस्थिती झाली तिथं की खरं आम्ही या चारही नगरसेवक आम्ही निवडून येईल अशी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. कारण का वंचित बहुजन आघाडीची ताकद फार चांगली आहे तिथं. त्यासाठी आम्ही तुम्हाला दोन्ही राज्याच्या उपाध्यक्षाला सांगतो की आपण पण थोडं जरा जास्त लक्ष टाकलं तर आम्ही चारही उमेदवार निवडून आल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच सांगतो. जय भीम, जय संविधान. यानंतर प्रमिला कांबळे या थोडक्यात मत व्यक्त करतील. सर्वांना माझा जय भीम. आपल्या प्रगतीसाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या विकासासाठी, आपल्या भावी पिढीसाठी आपण सर्वांना एकत्र यायचंय आणि येणाऱ्या आपल्या पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना एक मतदान करून विजयी करायचंय. मी प्रमिला कांबळे, वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार, 19 अनुसूचित जाती महिला मधून इलेक्शनसाठी उभी आहे. एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीला आपल्या साहेबांनी एक संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची हीच योग्य वेळ आहे. आत्ता नाही तर कधीच नाही, हीच योग्य वेळ आहे आणि सर्वांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. जय भीम. यानंतर राजेंद्र साळवे आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना वंदन करतो. मित्रांनो, आपण जर पाहिलं या आशिया खंडातील 1 नंबरची महापालिका, आज या महापालिकेची अवस्था काय आहे. इथं जो रोजगार निर्माण झाला होता, MIDC होती, सर्व ही MIDC चाकण, संभाजीनगर, तळेगाव इकडे हलवण्यात आली. पण याला जिम्मेदार कोण आहे. पहिलं सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना घालवलं आणि दुसरं कोणाला आणलं तर BJPला आणलं. तर हे तर त्यांचे बाप निघाले. असंख्य कोटीचा भ्रष्टाचार केला आणि जाता जाता ह्या महानगरपालिकेवर लाखो करोडो रुपयाचं कर्ज करून ठेवलं. पण हा पैसा गेला कुठं. आज आपण जर पाहिलं, प्रत्येक प्रभागामध्ये पाहिलं, वॉटर मीटर, गटर, प्रत्येक सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न असेल. एवढंच काय तर कुत्र्याच्या नसबंदीचे सुद्धा यांनी पैसे खाल्ले. म्हणजे यांना साधा कुत्र्याचे पैसे पुरत नाहीत. जर तसं पाहिलं तर दुसरा प्रश्न SRAचा निर्माण होतं. ज्या झोपडपट्टी धारकांना SRAच्या माध्यमातून एकदम सुसज्ज घरं दिले पाहिजे, 500 स्क्वेअर फूटचे घरं दिले पाहिजे, अशा झोपडपट्टी धारकाला एक उभी झोपडपट्टी तयार करून 350 स्क्वेअर फूटचे घरं द्यायला लागले. परंतु या महानगरपालिकेमध्ये जर वंचित बहुजन आघाडीचा महापौर येतो तर ह्या बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण 500 स्क्वेअर फूटचं घर केल्याविषयी तर राहणार नाही, एवढे इथं ग्वाही देतो. आणि मी सर्व उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहाल अशी आशा व्यक्त करतो. थोड्याच वेळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन होत आहे. त्यामुळे मी माझ्या वाणीला अल्पविराम देतो, इथेच थांबतो. धन्यवाद. सर्वांनी आपण घोषणा द्यायचे, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब, आप संघर्ष करो.
या महानगरपालिकेवर आपल्याला संधी पाहिजे का नाही यावेळेस? एक संधी, मोठ्याने आवाज बारीक येतो, एक संधी, एक संधी. जय भीम, धन्यवाद, जय संविधान. यानंतर कमलेश रनवरे. सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. वेळ फार कमी आहे. या ठिकाणी आपण माझे सर्व वंचित उपेक्षित बहुजन बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना मानाचा आणि क्रांतिकारी जय भीम करतो, जय शिवराय करतो. आज आपल्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये, सर्वात श्रीमंत महानगरपालिकेमध्ये अशी अवस्था आहे की बकाल अवस्था. आज इथे आपल्या कुदळवाडीमध्ये सर्व काही बुलडोजरने सपाट करून टाकण्यात आलं आणि कुणी काहीही बोललं नाही. फक्त आपली वंचित बहुजन आघाडी आहे किती बोलली की इथं फक्त मुसलमानांवरती कारवाई केली गेली, बाकीच्या कुठल्या अधिकृत अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केली जात नाही. या ठिकाणी भेदभाव केला जातो, जातीयवादी पद्धतीने इथे राजकीय पक्ष काम करतात. इथले आमदार, इथले खासदार हे फक्त जातीयवादी नाहीत, तर जातीयवादी पक्षातले ते एकदम बांडगुळ आहेत. त्यांच्यावरती आपण आपल्या वंचित बहुजन पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन त्यांच्या कामाला आणि त्यांच्या त्या हलकटपणाला आपण चाप लावण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की या तिथे बसलेल्या सर्व उमेदवारांमध्ये कुणी एका जाती धर्माचा नसून सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक इथं आहेत. मुस्लिम आहेत, धनगर आहेत, मराठा आहे, बौद्ध आहे, वडार आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक इथे असताना आज आपण विचार करा, भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये कोण्याही आपल्या वंचिताला तिकीट दिलं जातं का? तर दिलं जात नाही. तिथं पाहिजे पैसा, तिथं पाहिजे दंडेलशाही आणि आपल्याकडे आहे संविधान. आपण सर्व फक्त संविधानावर चालणारी माणसं आहोत आणि संविधान आपण आता वाचवणार नाही, तर संविधान इथे लागू करून ठेवणार, सर्वांना संविधानावरती चालण्याला भाग पाडणार. एवढं बोलून मी थांबतो. सगळ्यांना जय भीम. यानंतर दुर्योधन कदम. अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. पटकन या. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. तथागत गौतम बुद्धांना वंदन करून सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी दुर्योधन राजू कदम प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी निवडत आहे. साहेबांनी मला संधी दिली, या संधीचं सोनं करून प्रभाग क्रमांक 10 मधून मी निवडणूक इच्छुक आहे. तरी सर्वांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन होत आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्वागत करूया. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. अरे तख्त बदल दो, ताज बदल दो. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. वंचित 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 आघाडी आली. वंचित 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 बहुजन आघाडी. या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं साहेबांना सलामी देण्यात येत आहे. हॅलो हॅलो. चला साइड व्हा.
जय भीम सर। फ्रेड विश्राम आराम सर, आपने अपनी ड्यूटी पर। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे। पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं व सर्व उमेदवारांच्या वतीनं मी साहेबांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला। यानंतर महिला अध्यक्षा शारदाताई बनसोडे या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील। आज उपस्थित झालेले आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनाही जय भीम करते, राज्याची जी टीम आहे त्यांनाही जय भीम करते, सगळे उमेदवार त्यांनाही जय भीम करते, उपस्थित माझ्या बहिणी भावांना सुद्धा जय भीम करते। आज बाळासाहेबांनी जो माझ्या विश्वास दाखवला आहे प्रभाग 10 मध्ये एसटी उमेदवार, त्या उमेदवारांना मी स्वतः शारदा राजू बनसोडे बोलण्यासारखं खूप आहे, पण आज साहेब म्हणजे सगळे नेते मंडळी पाठी उभी आहेत त्याच्यामुळे मी मोजकच बोलते। साहेब, आज प्रभाग 10 मधली अशी अवस्था आहे की पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आळ्या येतात, त्या पिण्याच्या पाण्याबद्दल बोलायला सुद्धा कुणीच नाहीये। घरांचा जो एवढा मोठा प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा बोलायला कुणीच नाही। जे आरोग्याचे प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा कुणी बोलायला तयार नाही। 2017 मध्ये जे उमेदवार आलेले नगरसेवक जे आलेले आहेत त्या नगरसेवकांचं काहीच काम नाही साहेब। आज अशी परिस्थिती आहे की त्या आपल्या प्रभाग 10 मध्ये कुणीच तयार नाही, पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माझा स्वतःचा संघर्ष चालू आहे साहेब। तिथली अशी अवस्था आहे की आज हजारो घरं होते त्यातले जवळजवळ 400 ते 500 घरं पाडलेले आहे। मला 28 नोव्हेंबरला साहेब आदेश दिलेत 7/12चे, तरी त्या लोकांनी घरं पाडणं चालू आहे, तरी कुठला नगरसेवक बोलायला तयार नाही, कुठला आमदार बोलायला तयार नाही। आज अक्षरशः लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। सत्तेमध्ये येतात तुम्ही कामं करत नाही। आज जनतेने दाखवून द्या, जनतेने एक व्हा। आज आपल्याला गरज आहे, गरज कशी, जवळ महापालिकेमध्ये आपले नगरसेवक जात नाही तवर आपली कामं होत नाही। तुम्हाला वाटत असेल पाण्यासारखा प्रश्न, आज जर पाणी जर गढूळ आलं तर आपलं आरोग्य धोक्यात आहे, याच्यावर कुठला नगरसेवक बोलतो का? बोलत नाही। तुम्ही जागृत व्हा। मतदान 15 तारखेला आहे, तुम्ही 7 वाजता प्रामाणिकपणे स्वतः घराच्या बाहेर निघा, कुणाची रुपया घेऊ नका, कुणाचे मिंदे होऊ नका आणि येणाऱ्या 15 तारखेला बहुमते विजय करा। गॅस सिलेंडर सगळ्यांचे चिन्ह आहे। सगळ्यांना रिक्वेस्ट करते, जय भीम जय संविधान। आपल्या सर्व उमेदवारांची आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्रव्यापी दौरा आहे। साहेबांना तत्काळ पुढच्या सभेला निघायचं असल्यामुळे पुढच्या दौऱ्यावर साहेब निघतायत। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे या ठिकाणी 36 अधिकृत आणि जवळपास 5 लोकांना आपण पुरस्कृत केलेलं आहे। ते सगळे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। त्यांनी हात वरी करून या ठिकाणी फक्त मतदारांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अभिवादन करावं। ज्या राजकारणामध्ये एका बाजूला पैशाचा महापूर आहे, सत्ता आणि संपत्तीची मस्ती आहे, तरी सुद्धा या सगळ्या लोकांच्या विरोधात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ताकदीवर हे सगळे शिलेदार मैदानामध्ये आहेत। मी साहेब आपल्याला एवढीच विनंती करेल की अतिशय कमी दिवसामध्ये या पूर्ण शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या माध्यमातून अतिशय ताकदीनं आपल्या सगळ्यांचं पाठबळ या शिलेदारांना जर मिळालं तर वंचित बहुजन आघाडी या महानगरपालिकेत एक चांगलं परिवर्तन घडवेल। मी आपले राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट तेलंग सर यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं। पिंपरी चिंचवड मतदारसंघातील बंधू आणि भगिनींनो, या राज्यात ज्यांची सत्ता आहे ते म्हणाले की आम्ही पुणे पिंपरी स्मार्ट बनवू। स्मार्ट सिटी तर झालेलं नाही। भारतामध्ये इंदोर यांनी स्वच्छ शहर केलं,
असा टेमा ते मिरवत बसलेत. पण मागच्या काही दिवसातल्या तुम्ही जर बातम्या बघितल्या असेल तर अशुद्ध पाण्याने 18 लोक या इंदोर शहरामध्ये मरण पावली आहेत. जे भाजपा सांगते की आम्ही असं करू ते होताना आपल्याला दिसत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बजेट आपण विचारात घेतला तर हजारो कोटीचा यांनी कर्जबाजारी करून ठेवलाय. शिक्षणावरचा खर्च कमी, आरोग्यावरचा खर्च कमी आणि कचरा व्यवस्थापनाचा खर्च जास्त यांनी केलेला आहे. म्हणजे शहरात आम्ही काय करतो तर आम्ही कचरा उगवतो, अशीच परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरामध्ये करून ठेवलेली आहे. हा जर कचरा या भाजपानी राष्ट्रवादींनी केला असेल तर याला उचलून फेकण्याची जबाबदारी ही तुमची आहे बंधूंनो. आणि ही नामी संधी तुम्हाला या 15 तारखेला आहे. हे जे सगळे उमेदवार आहेत या उमेदवारांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. आपला नेता आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी येत्या 15 तारखेला मोठ्या संख्येने आपल्या समोर कमीत कमी 2 लोक घेऊन जायची आहे, 2 मतदार घेऊन जायचे आहे आणि 3 मताची संख्या या गॅस सिलेंडरवर टाकून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. हे जर आपण केलं नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. येणारी 2019 ची निवडणूक, 29 ची निवडणूक ही निवडणूक होणार नाही. आता आपण बघितलं उमेदवारांना बिनशुरत बिनविरोध त्यांनी निवडून दिला आहे. महानगरपालिका सांगत नाहीत, आयुक्त आपल्याला सांगत नाही की 4ही मतदारांना उमेदवारांना मतदान द्यायचं आहे. 1 द्या, 2 द्या, देऊ नका असा अपप्रचार आपल्याला केला जाईल. 4ही उमेदवारांना आपलं मतदान द्यायचं आहे. 4ही पेटामध्ये गॅस सिलेंडर या उमेदवारांना मतदान देऊन त्यांना मोठ्या संख्येनं निवडून द्यायचं आहे ही विनंती करतो, आशा बाळगतो, थांबतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज. सर्वांना विनंती आहे, साहेबांना जवळून पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित आहेत. कृपया आपण आपलं आपलं स्थान ग्रहण करा. मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या या परिवर्तन सभेत बाळासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन करावं. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. मंचकावरती उपस्थित प्रियदर्शी तेलंग, त्याच्याच बरोबर असणारा अनिल जाधव, सर्वजित बनसोडे आणि सर्वांची नावं घेत नाही, सन्माननीय पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले असणारे कार्यकर्ते, आपण पक्षाच्या वतीने उभे केलेले असणारे उमेदवार आणि त्याच्याच बरोबर पुरस्कृत केलेले असणारे उमेदवार, बंधूंनो आणि भगिनींनो, माझा आपल्याला असणारा एक सवाल आहे. 2029च्या विधानसभा आणि लोकसभा झाल्या पाहिजेत की न झाल्या पाहिजेत? आणि ते जर करून घ्यायचं असेल तर
या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार आपण निवडून आणले पाहिजे हे लक्षात घ्या. आज परिस्थिती बदलली. काँग्रेसमधले काही जण उघड उघड बीजेपीशी समझोता करतायत. मुस्लिम संघटन असणारं MIM हे सुद्धा बीजेपी बरोबर जाऊन त्या ठिकाणी समझोता करतायत. त्यांच्या काय मजबुरी असतील मी त्याच्यावरती जात नाही. पण उद्याचं येणारं कालखंड हा आपल्यासमोर उघड्या डोळ्याने आपण पाहतो. हे नुसतं एकाच ठिकाणचं असेल तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की चुलीवरती शिजत ठेवणारा भात हा आपण हात घालत नाही आणि बघत नाही की शिजलाय. आपण एक दोन दाणे घेतो, नरम झालाय का त्याच्यावरनं आपण ठरवतो की भात शिजलाय की न शिजलाय. तसं राजकारणामधलं सुद्धा हे काही संकेत आहेत की उद्याची ही दिशा कशी जाणार आहे. भारतीय जनता पक्ष त्याचा मतदार त्याचा निश्चय पक्का आहे की काही झालं तरी या देशामध्ये एकच पक्षाचं राज्य राहिलं पाहिजे आणि उत्तर सगळे पक्ष संपले पाहिजेत हे लक्षात घ्या. शीन झाले पाहिजेत. चायना सारखी परिस्थिती करायची आहे की जिथे आवाज उठवता येणार नाही, जिथे बोंबलता येणार नाही असं आपल्याला दिसतंय. आजचे वर्तमानपत्र आपण काढले तर रशियाचं तेल भारत विकतंय म्हणून अमेरिकेने पुन्हा सांगितलंय की जे काय तुम्ही आमच्याकडे एक्सपोर्ट करताय त्याच्यावरती 500% टॅक्स आम्ही लावलेला आहे. 500% टॅक्स लावलेला आहे. पण इथले राजकीय पक्ष आपण बघत असाल की एकाचाही स्टेटमेंट नाही की हे चांगलं आहे की वाईट. चांगलं आहे की वाईट हेही सांगता येणार नाही. आता तुमचा माल जर अमेरिकेला जाणार नसेल तर तुम्हाला डॉलर मिळणार नाही. तुम्हाला डॉलर मिळणार नाही म्हटलं तर असणारं कच्चं तेल तुम्हाला विकत घेता येणार नाही. आणि कच्चं तेल विकत घेता येणार नाही म्हटलं तर आज डॉलर जो 90 रुपयाला आहे तो असणारा 120 रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही, 130 रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही. ज्याला कोणाला पैसे कमवायचे आहेत त्याला टिप देतोय. ज्याला कोणाला पैसे कमवायचे आहेत त्याला टिप देतोय की आता असणारा डॉलर खरेदी कर आणि 3 महिन्यामध्ये तू आता 90 मध्ये खरेदी करशील आणि 3 महिन्यामध्ये हा 130 रुपयापर्यंत जाईल. नफा किती होणार आहे? 40 रुपये तुम्हाला नफा होईल पण देशाला नुकसान किती होईल? 40 रुपयाचं नुकसान अधिक होईल का तेवढ्या किंमत देऊन तुम्हाला डॉलर विकत घ्यावा लागेल. इथं देवाधर्माशिवाय चर्चा नाही. धर्माची आवश्यकता ही महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितली. सत्यधर्म त्यांनी स्थापन केला. महात्मा गांधींनी सुद्धा वर्णाश्रमच्या धर्माचा पुरस्कार केला. बाबासाहेबांनी सुद्धा बौद्ध विचाराचा प्रचार आणि प्रसार केला.
बुद्धाची गरज आहे म्हणून असताना या देशाला सांगितलं. पण आज आपण असताना बघणार असाल तर हे जे धर्मवादी स्वतःला म्हणतात आहेत, धर्माचे ठेकेदार जे आहेत ते असताना म्हणतात आहेत की या देशामधली सगळ्यात वाईट माणसं कोण असेल तर महात्मा फुले वाईट आहेत, महात्मा गांधी वाईट आहेत, बाबासाहेब वाईट आहेत. का तर त्यांनी कुठला पंथ कुठला विचार स्वीकारायचं हे स्वातंत्र्य दिलं होतं. धर्मातलं कुठलं संतान कुठला पंथन कुठला देव स्वीकारायचं हे स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. ते स्वातंत्र्य मनुवाद्यांमध्ये नाही हे लक्षात घ्या. ते स्वातंत्र्य मनुवाद्यामध्ये नाही. आणि म्हणून ज्यांनी धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित केलं ते आमचे विरोधक असे असणारे RSS त्या ठिकाणी म्हणतायत. आणि म्हणून 2029 विधानसभा लोकसभा हे व्हायचं असेल तर इथे BJPला आणि RSSला तुम्ही संप झोपवलं पाहिजे हे लक्षात घ्या. जिंकले ते निवडणुका विसरून जा. ते एक पक्षाचं राज्य आणतील आणि मोकळं होतील. आणि एक पक्षाचं राज्य आणलं तर मग या देशाचं संविधान कधी बदलू शकतात, कधीही बदलू शकतात. आणि म्हणून हे एक संकट एका देशावरती आहे. दुसरं संकट जे आहे ते युद्धाचं संकट आहे. दुसरं जे आहे ते युद्धाचं आहे. मोदी स्वतःला असताना आपल्याला विश्वगुरु समजतो. त्याला जगाचा बॉस व्हायचं आहे. पण जगाचे बॉस अगोदरच 3 जण झालेले आहेत. एक डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष हा बॉस झालेला आहे. दुसरा चायनाचा आजचा प्रेसिडेंट अध्यक्ष हा जिनपिंग हा बॉस झालेला आहे. आणि तिसरा पुटिन तर आहेच. आता हा 4था व्हायला बघतोय. हा 4था व्हायला बघतोय. आता हे तिके खपून घेतील का 4थ्याला तर अजिबात नाही. सिंदूरच्या युद्धामध्ये आपण बघितलं की एकही देश भारताबरोबर उभा राहिला नाही. आणि मोदी सगळा जगभर फिरून आला आणि सगळ्यांचा असताना खाऊन आला तरी असताना एकही त्याच्या बाजूला उभा राहिला नाही. उलट सिंदूर संपलं आणि इंग्लंड म्हणाला, फ्रान्स म्हणाला, जर्मनी म्हणाली, पुटिन म्हणाला, अमेरिका म्हणाले की आम्ही आता पाकिस्तानला शस्त्र देणार आहोत. आणि आर्मी चीफ काय म्हणतो की लवकरच आपल्याला असणाऱ्या युद्धाला तोंड द्यावं लागणार आहे. हे तोंड कशासाठी द्यावं लागणार आहे? ज्याला इंग्रजीमध्ये आपण इगो हे वापरतो. इगो आपण जे वापरतो त्या इगोची टक्कर होते, क्लॅश होते. टेक ज्याला आपण म्हणतो या माणसाची टेक आपल्याला. तसंच ट्रम्प आणि मोदी यांच्यातली असणारी इगोची भांडणं आहेत. तो म्हणतो साल्याला दाखवल्याशिवाय मी याला असताना बघितल्याशिवाय मी राहणार नाही. आपणही म्हणतो 500% टॅक्स लावणं हा त्याच्यातूनच आलेला आहे. 500% टॅक्स लावणं हा त्याच्यातूनच आलेला आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्यांना विचारलं की हा 500% टॅक्स का लावला तर ट्रम्प असं म्हणाला
की भारत जे असणारं रशियाकडून तेल विकत घेतोय त्यामुळे रशियाला असणारा पैसा मिळतोय आणि त्या पैशातून असणारा युक्रेनचं युद्ध चाललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता गरीब होत चाललेली आहे आणि हा माणूस हे नफा 40,000 कोटीचा नफा हा भारताच्या तिजोरीमध्ये जाण्याच्या ऐवजी हा अंबानीला असताना फुकट देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. फुकट देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. जे भारतीय जनतेला मिळालं पाहिजे ते भारतीय जनतेला मिळत नाही तर ते अंबानींना मिळते. आपण लक्षात घ्या हा 40,000 कोटीचा दर वर्षाचा नफा हा भारताच्या तिजोरीमध्ये आला असता तर 100 रुपये डिझेल जे आहे ते आपल्याला 60 रुपयात मिळालं असतं. या देशातली महागाई कमी झाली असती की नसती. पण चर्चा त्याची नाही. चर्चा त्याची नाही. आर्मी चीफनी म्हटलं युद्ध होईल त्याची चर्चा वर्तमानपत्रात नाही, टीव्ही मध्ये नाही. मी कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस म्हणालो की इथले असणारे वर्तमानपत्राचे मालक आणि टीव्हीचे मालक हे मोदीचे गुलाम झालेले आहेत. त्या मालकांना तर झोंबलं पण त्या पत्रकारांना सुद्धा झोंबलं. मी त्या पत्रकारांना म्हटलं अरे लेखाव तुम्ही माझ्यासारखे असताना वेठ बिगार आहात. तुम्ही माझ्यासारखे वेठ बिगार आहात. मी राजकारणातला वेठ बिगार आहे. तुम्ही पत्रकारितेमधला असणारा वेठ बिगार आहे. महिन्याच्या ह्याच्यावरती आपलं चालतं. तुम्ही कुठं असणारा मालकाच्या बाजूने माझ्याशी भांडायला आलात. पण झोंबलं. वर्ण आदेश आला की तुम्ही विरोध करा. करा जेवढा विरोध करायचा असेल तेवढा. मी काय त्या विरोधाला घाबरत नाही. पण आपण असं एक लक्षात घ्या पुन्हा काय आहे पुण्यामध्ये सगळ्यात मोठं काय आहे. पुण्यामध्ये सगळ्यात मोठं काय आहे मला सांगा. 2 गोष्टी आहेत सगळ्यात मोठ्या. कुठल्या आहेत? युद्धाच्या संदर्भातल्या आहेत. कुठल्या आहेत? तुम्ही जाता येताना बघताय ते सगळं. इथे असणाऱ्या 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. एक सदन कमांड आहे की नाही आणि दुसरं विमानाचं तळ आहे की नाही, राफेलचं तळ आहे की नाही, मिगचं तळ आहे की नाही. तर आहे. युद्धामध्ये टार्गेट कोण होणार? उद्या पाकिस्तान बरोबर युद्ध झालं तर टार्गेट कोण होणार? कोण होणार? कोण होणार? पुन्हा टार्गेट होणार की नाही? आणि म्हणून इथल्या सनातनवाद्यांना सांगतो बीजेपीला मतदान देतात त्यांना असं सांगतो अरे बाबा बॉम्ब पडला तर ना तुम्ही जिवंत राहणार ना आम्ही जिवंत राहणार हे लक्षात घ्या. मग आपलं भांडण कुठं? का आकाशात? आणि म्हणून बीजेपीला मतदान देणाऱ्यांनो आव्हान आहे माझं. आपलं भांडण चालत राहील. तुम्ही तुमचा टेका सोडणार नाही, मी माझा टेका सोडणार नाही. हे भांडण चालत राहील पण जिवंत राहिलो तर ना. आता जिवंत राहायचं असेल तर एकच मार्ग शिल्लक उरलेला आहे. तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला आपण सांगितलं पाहिजे अरे बाबा तू याचं कमांड मोडू नको, मोदीचं कमांड आम्हीच मोडतो. आणि आपल्याला असणार मोदीचं कमांड मोडायचं असेल
ते इथला बीजेपीला मतदार देणार आहे त्याला आव्हान करतोय की त्यांनी या इलेक्शनमध्ये कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बीजेपीच्या विरोधात मतदान द्यावं. आणि ज्या वेळेस बीजेपीच्या विरोधातला मतदानचा निकाल आलेला असेल, कंबारड कोणाचं मोडलेलं असेल, कोणाचं मोडलेलं असेल, हा संदेश आपण असताना मतातून ट्रम्पला दिला. काळजी करू नको, तुझं काम आम्हीच करून फते करून टाकतो. आणि जे काय पाकिस्तानला शस्त्र देतोय ते थांबून टाक, अशी असणारी परिस्थिती आहे. काय का पाकिस्तानला फक्त अमेरिका शस्त्र देत नाही, इंग्लंड ते म्हटले की आम्ही शस्त्र देणार आहोत, फ्रान्स यांनी म्हटलं आम्ही शस्त्र देणार आहोत, जर्मनी यांनी म्हटलं आम्ही शस्त्र देणार आहोत, चायना तर देतोच आहे त्यांना, आणि रशियाने म्हटलं आम्ही त्यांना शस्त्र देणार आहोत. सिंदूरच्या 5 दिवसानंतर लागोपाठ 8 दिवसाचा असणारं सोशल मीडिया आपण बघा, आणि त्या सोशल मीडियावरती त्या राष्ट्राच्या अध्यक्षाचे स्टेटमेंट तुम्हाला मिळते, पण इथल्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला मिळणार नाहीत, इथल्या टीव्हीच्या बातमीमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. याचं कारण की याचे मालक मोदीचे गुलाम झालेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून कॉर्पोरेशन मध्ये उद्या निवडून कोण येतंय याच्यापेक्षा मोदीचं कमळ मोडणं हा महत्वाचा इश्यू झाला, हे लक्षात घ्या. मी आवाहन करतोय आपल्याला की वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची गॅस सिलेंडर ही निशाणी आहे. आणि उरलेल्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की त्या मतदारसंघामध्ये बीजेपी मोदीचं कमांड कोण मोडणार आहे, कोण मोडणार आहे, तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे आणि मोकळा व्हायचा. मित्रो, या आणीबाणीचा काळ आहे, हा आणीबाणीचा असणारा काळ आहे. मी मगाशी जे सुरुवात केलं की $1 120 गेला, तर महागाई तर वाढलीच. 40%, 60%, 70% महागाई वाढली. म्हणजे आज जे 5 रुपयाचं मिळते उद्या ते असताना 15 रुपयाने मिळायला सुरुवात करेल. ते सुरुवात करेल, पण ते विकत घेण्यासाठी, शासनाला विकत घेण्यासाठी बाजारातून निधी हा त्यांच्याकडे वळवावा लागेल. आणि बाजारातून निधी वळला तर तुमच्या हातात काय येणार? नुसती आर्थिक कोंडी नाही, नुसती आर्थिक कोंडी नाही, तर अर्थव्यवस्था या देशाची मोडण्याची ट्रम्पनी शपथ घेतलेली आहे. तो मोदीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा, आम्ही त्याला सांगतोय तुला मोदीला त्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षासारखं पळून गेला, यालाही पळून घेऊन जा, आमचा काहीच फरक पडत नाही. पण ह्याचं कमांड मोडता मोडता तू आम्हाला ठार मारणार आहेस हे तरी लक्षात घे. सामान्य माणूस शिकला असताना मारणारा. शरद पवार कधीच बोलणार नाहीत का त्यांनी इथं बोललं तर दाऊद इब्राहिम तिकडनं टन 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 सुरुवात करतो. अजित पवार बिचारा, मी त्याला बिचारा म्हणतो, कारण का नागपूरमध्ये आमच्या बरोबर युतीमध्ये बसला, वाटप झाली एनसीपी बरोबर, एनसीपी शरद पवार, एनसीपी अजित पवार बरोबर डिक्लेअर होणार. कुठून फोन वाजला माहित नाही, त्यांच्या अध्यक्षाचा फोन आला. अनिकेत म्हणून आपले अध्यक्ष आहेत, त्यांना आपली युती तुटली म्हणून समजा.
आणि तो म्हटला तुम्हाला 2 जागा जास्ती पाहिजे तर मी सोडतो ना, आपण बसू. हा, जागेचा प्रश्न नाही, आम्हाला आदेश आलाय की तोडा आणि स्वतंत्र लढा. आता हा आदेश कुठून आला असेल तुम्हाला ओळखायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून ज्यांची अवस्था जी इथे उठ उठ आणि बस तर बस अशीच आहे. म्हणजे याच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी बीजेपीला चॅलेंज केलं की नाही केलं? 70 लाखाचा आकडा ऐकल्या अजित पवार गायबच झालेत असं मी बघतोय. म्हणजे पिंपरी चिंचवडच्याच इलेक्शन मधनं गायब झालेत असे मला दिसते. या व्यवस्थेशी लढायचं आहे. जे गुलाम करायला निघाले, जे गुलाम करायला निघालो त्याच्यावरती आपण लढायचं. हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण जरा तिसरा डोळा उघडून बघू. आणि तिसरा डोळा म्हटला म्हणजे इथला असणारा काय म्हणतो आपण, तिसरा डोळा कुठला असतो? तुम्ही सगळे वापरता तो तिसरा डोळा. प्रत्येक घरामध्ये वापरला जातो तिसरा डोळा. कुठला डोळा सांगा बरं? तुम्ही सगळे वापरता कुठला डोळा? ज्या घरामध्ये लग्न होतं त्या लग्न पत्रिकेवरती सगळ्यात महत्वाचा मजकूर काय असतो? त्या लग्न पत्रिकेवरचा सगळ्यात महत्वाचा मजकूर काय असतो? सगळ्यात महत्वाचा मजकूर काय? तर मूर्त. तर तो मूर्त, आणि तो मूर्त काढायला आपण ज्योतिषाकडे जातो. आता ते लग्न त्यावेळेस तिथीमध्ये होतं न होतं हा वेगळा प्रश्न आहे, तो जाऊ द्या. म्हणून मी म्हटलं असं सोशल मीडियावरती हा ज्योतिषी काय म्हणतोय म्हणून बघूया. मला एकही ज्योतिषी असा भेटला नाही की तो असं म्हणत होता की या देशाचं वाटोळ होणार नाही आणि 6 महिन्यामध्ये या देशामध्ये हाहाकार माजणार आहेत. आणि म्हणून एका ओळखीच्या ज्योतिषाला फोन केला. अरे म्हटलं मला एक ज्योतिष असं सांग की जो म्हणेल की या देशाचं बरं होणार आहे. तो म्हटलं प्रकाशावर तसं काही समजू नका. त्या आर्मी चीफने जे म्हटलंय ना ते आपण सिरियसली घेत नाही आहोत. आर्मी चीफने जे म्हटलंय ते आपण सिरियसली घेत नाही आहोत. जग जे आहे मोदीला धडा शिकवायला निघालेलं आहे. जग पुतीनला सांगते की युक्रेनचं युद्ध बंद कर, पण पुतीन हा युक्रेनचं युद्ध बंद करत नाही. याचं कारण की त्याला असणारा रसद, पैशाच्या रसदची पुरवठा हा नरेंद्र मोदी त्या ठिकाणी करतोय. नरेंद्र मोदी करतोय. आणि ही रसद थांबवायची असेल तर त्याचं कंबाळ मोडल्याशिवाय ही रसद थांबणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मगाशी म्हटलं अरे ट्रम्प तुला नरेंद्र मोदीशी काय करायचं असेल ते कर, पण तू देशाशी खेळू नको. तू देशावरती संकट आणू नको, युद्धाचं संकट आणू नको. मोदीला उचल आणि घेऊन जा, नाहीतरी वॉरंट निघालेलंच आहे.
मोदीच्या नावाचं अमेरिकेमध्ये आज नाही 12 वर्षापूर्वी वॉरंट निघालेलं आहे, अरेस्ट वॉरंट निघालेला आहे. सुब्रमण्यम स्वामी बीजेपीचाच खासदार, सगळ्यात मोठा बीजेपीचा नेता, त्याच्या सोशल मीडियावरती जा, तुम्हाला सारा त्या वॉरंट नंबर कुठच्या कोर्टाने काढलंय, कधी काढलंय आणि ते असताना भारताकडे कधी पाठवलं त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. सध्या त्याच्या पोस्ट डिलीट करायला लावल्यात अशी परिस्थिती आहे. ही देशाची असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या परिस्थितीतून वाचायचं असेल तर बीजेपीला जे मतदान देतात त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, त्या सगळ्यांना आव्हान आहे की हे जे भारतावरचं संकट आपण थांबवू शकता हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाला एका इलेक्शन मध्ये मतदान केलं नाही तर फार फरक पडत नाही, पण देशावरती ते जर केलं तर प्रचंड मोठं संकट आहे हे लक्षात घ्या. आता कुठलं संकट तुम्ही पेलणार? भारतीय जनता पक्षाच्या मतदाराला सांगतो की तुमचे नातेवाईक अमेरिकेत आहेत. या पिंपरी चिंचवड मधल्या झोपडपट्ट्यांमधल्या मुसलमानातल्या एरियामधला राहिलेला माणूस हा भारतातच आहे. उद्या त्यांना मोदीने किकआउट केलं तर सुखाने जगणारं भारतीय कुटुंब फक्त इगोमुळे विद्यार्थ्यांना कसं आणलं हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या सर पायामध्ये बेड्या बांधून आणलं होतं. उद्याच्या सारी अशी परिस्थिती येऊ नये म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतोय की आपलं मत वंचित बहुजन आघाडीला द्या, पण भारतीय जनता पक्षाला देऊ नका आव्हान करतो आणि आपलं रजा घेतो. जय भीम, जय भारत, नमस्कार. आदरणीय